संक्रांतीच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीने चमचमीत भोगीची भाजी आणि गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवून बघा। तर सगळ्यात आधी भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहूया। इथे मी हिरवे वाटाणे, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा, वाल, बटाटा, वांग आणि शेंगदाणे घेतलेत। आता भाजीसाठी लागणारं खास वाटण तयार करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, लसूण, आलं, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। सगळ्यात अगोदर मोहरी जिरीची फोडणी द्यायची, त्यानंतर आपण जे वाटण केले ते देखील ऍड करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये हळद, घरगुती मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि गोडा मसाला घालून सगळे मसाले नीट मिक्स करून घ्यायचे। आता सगळ्या आपण ज्या भाज्या घेतल्या त्या देखील मेच्यात घालून चांगल्या मिक्स करून घेते। चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। त्यानंतर आता मी गरम पाणी घालते। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। भाजीला चांगली उकळी आलीये। आता यामध्ये मी 1 चम्मच तीळ टाकून घेते। आता ही भाजी आपल्याला चांगली शिजेपर्यंत उकळून घ्यायची आहे। इकडे मी बाजरीची भाकरी तीळ लावून गरमागरम भाजून घेतली। तर तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली चमचमीत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। आणि हो, अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका।